आणि नीट परीक्षेबाबत निर्माण झालेला वाद आणि राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना केंद्रीय शिक्षण मंत्रालय आज रात्री 8 वाजता मोठी घोषणा करणार असल्याची माहिती मिळाली आहे। सूत्रांनुसार शिक्षण मंत्रालय नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या रचनेत आमूलाग्र बदल, सुधारणा आणि नव्या व्यवस्थेबाबत महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे। तथापि या प्रस्तावित सुधारणांबाबत शिक्षण मंत्रालयाकडून अद्याप कोणताही अधिकृत तपशील जाहीर करण्यात आलेला नाही। रात्री 8 वाजता होणाऱ्या या घोषणेकडे देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं आहे। संदीप राजगोळकर आपल्याला अधिक माहिती देत आहेत। संदीप, एकतर या अशा स्टेप्स म्हणजे सरकारकडून विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न आहेत का, आणि दुसरी गोष्ट काय होणं अपेक्षित आहे या 8 वाजताच्या घोषणेमध्ये? नाही, प्रामुख्यानं ही विद्यार्थ्यांची समजूत काढायचाच प्रयत्न म्हणता येईल, मात्र विद्यार्थी याला तयार नाही आहेत हे मात्र नक्की सांगावं लागेल। एनटीएच्या रचनेमध्ये प्रामुख्यानं बदल करण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं घेतला आहे आणि त्या संदर्भातली मोठी घोषणा जी आहे ती संध्याकाळी 8 वाजता केली जाणार आहे। प्रामुख्यानं बघायला गेलं प्रसन्न तर गेल्या 5 ते 6 दिवसांपासून पुढारी न्यूजसाठी आपण हे कव्हरेज दाखवतोय। विद्यार्थ्यांची मानसिकताच नाही आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाच पाहिजेत। म्हणजे अभिजित दिपके यांचं शिष्टमंडळ कॉक्रोच जनता पार्टीचं आज जाऊन भेटलं, सरकार दरबारी आणि त्यांच्याशी चर्चा केली। उद्या पुन्हा वेळ दिली आहे। दुसरीकडे काल रात्री पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ जारी करून समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र जंतर मंतरवरच्या ग्राउंडवरचे विद्यार्थी असतील किंवा स्वतः अभिजित दिपके असतील आणि संपूर्ण देशभरातली विद्यार्थी असतील, जेनझी असतील, ह्या सगळ्यांना राजीनामाच हवा आहे। ते सगळेजण त्या एकाच गोष्टीवर अडून बसलेले आहेत। प्रामुख्यानं जसं संसदेमध्ये विरोधक अडून बसले आहेत तसंच हे विद्यार्थी देखील अडून बसले आहेत। त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची ही पत्रकार परिषद झाली आणि एनटीएमध्ये किती जरी आमूलाग्र बदल केला आणि पालकांनी विद्यार्थ्यांची समजूत काढायचा किंवा त्यांचं समाधान करण्याचा जरी प्रयत्न केला शिक्षण मंत्रालयानं किंवा केंद्र सरकारनं, तरी यावर नक्कीच ते समाधानी होणार नाहीत हेच म्हणावं लागेल। त्यामुळे राजीनाम्याची जी मागणी आहे ती अजूनही ठाम आहेत, त्यावर सगळे आंदोलक त्यामुळं जरी आज ही घोषणा झाली त्या बाबतीत पालकांमधून काही प्रमाणामध्ये समाधान व्यक्त केलं जाऊ शकतं, मात्र ग्राउंडवर उतरलेले किंवा रस्त्यावर उतरलेले जे आंदोलक विद्यार्थी आहेत ते मात्र हे मानणार नाहीत। कारण पंतप्रधान मोदींच्या कालच्या व्हिडिओनंतर काहीही फरक पडलेला नाही देशभरातल्या ज्या ठिकाणी आज आंदोलन होणार होतं ती तशीच आंदोलनं पार पडलेली आहेत। दिल्लीतल्या जंतर मंतरवरच्या आंदोलनामध्ये आज कुठलाही फरक जाणवला नाही त्या व्हिडिओमुळं। त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची जरी आज कुठली मोठी घोषणा झाली तरी उद्या परवा म्हणजे जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही किंवा राजीनामा शिक्षण मंत्री देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे असं म्हणता येईल। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या या अपडेटसाठी।